28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नांदेड येथील इंद्रजित सिंह बावरी यांच्या निर्घृण हत्याकांडातील गुन्हेगारांवर मकोका लावा। गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडाचे सावनेर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना धडक निवेदन। सावनेर नांदेड शहरात ऑल सिख सिकलीगर असोसिएशनचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीत सिंह बावरी यांचे सुपुत्र स्वर्गीय इंद्रजित सिंह बावरी यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करून करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत संतापजनक व पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे। या हत्याकांडातील कुख्यात गुन्हेगारांवर तातडीने मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी। प्रकरणाची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाद्वारे SIT सखोल चौकशी व्हावी आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। या प्रमुख मागण्यांसाठी गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडा कळमेश्वर जिल्हा नागपूर यांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री यांच्या नावे सावनेरचे उपविभागीय अधिकारी यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। सादर केलेल्या निवेदनानुसार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री नांदेड शहरातील दूध डेअरी परिसर आणि पेट्रोल पंपाजवळ KB गँग या संघटित गुन्हेगारी टोळीने धारदार शस्त्रांनी अमानुष वार करून इंद्रजित सिंह बावरी यांची निर्घृण हत्या केली। ही संपूर्ण थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते। इंद्रजित सिंह बावरी हे एका खाजगी फायनान्स कंपनीत वाहन वसुलीचे काम प्रामाणिकपणे करत होते। कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेले वाहन संबंधित टोळीचे असल्याची त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। याच कारणावरून कट रचून त्यांना पेट्रोल पंपावर बोलावण्यात आले आणि क्रूरपणे संपवण्यात आले। त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी तसेच 3 वर्षांचा मुलगा व 1.5 वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार असून घरातील एकमेव कमावता आधार अचानक हिरावल्या गेल्यामुळे हे निष्पाप कुटुंब पूर्णपणे निराधार व उघड्यावर आले आहे। या गंभीर हत्याकांडाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक ATS अथवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या CID वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक SIT तात्काळ गठीत करण्यात यावे। आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून 6 महिन्यांच्या आत कठोर निकाल देण्यात यावा। सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका 1999, भारतीय न्याय संहितेचे कलम आणि शस्त्र कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांची अवैध मार्गाने कमावलेली मालमत्ता तात्काळ जप्त करण्यात यावी। तसेच पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे। शासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून 30 दिवसांच्या आत ठोस निर्णय घेतला नाही तर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शीख सिकलीगर समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। निवेदन सादर करताना गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडाचे अध्यक्ष खजानसिंह बावरा, सचिव तिलकसिंह बावरा, कोषाध्यक्ष गगनसिंह बावरा, सदस्य अनुपसिंह बावरा, मंजित सिंह बावरा, प्रकट सिंह बावरा, जासवंत सिंह जी, जसवंत सिंह अंधेले यांच्यासह जोगिंदर सिंह बावरा, सरवन सिंह बावरा, करण सिंह बावरा, हरविंदर सिंह बावरा, कुलराज सिंह बावरा व शीख समाजातील अनेक प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट। धनेगाव नांदेड इथे आमचे शीख समाजाचे जे बंधू आहेत इंद्रजित सिंह बावरी यांची निर्घृण हत्या 8 लोकांनी मिळून केलेली आहे। आम्हाला त्वरित न्याय पाहिजे। ते गँगवार करतात, KB गँगमधील लोक आहेत, त्यांची खंडणी वसूल करणे आणि लोकांना मारणे आणि अवैध धंदे सुरू करणे हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहे। फक्त प्रत्येक वेळेस ते कोणाच्या मर्डर करतात, त्यांची हिस्ट्री तुम्ही जाणून घ्या तर तुम्हाला कळेल की ते मर्डर करतात, 6 महिन्यानंतर पुन्हा वापस येतात। तिथलं प्रशासन काय करते मग? तिथलं प्रशासन सर कसं आहे, गृह विभाग आपलं काम करते, पोलीस विभाग काम करते, पण पाहिजे ते जी कारवाई आहे ते होत नाही, ते मोकाट फिरतात 6 महिने 1 वर्षानंतर। माझी प्रमुख मागणी आहे की त्यांना जमानत द्यावी, कारण की त्यांच्यापासून आमच्या शीख बांधवांची फॅमिली आहे, त्यांना धोका आहे, त्यांना जमानत नको, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांना सुनवाई व्हायला पाहिजे आणि त्वरित एक बाजार चौकात त्यांना लटकून फाशी झाली पाहिजे, जेणेकरून समाजात एक मेसेज जाईल की हत्या करणे, एखाद्याच्या निष्पाप बळी घेणे म्हणजे ही किती भारतीय संविधानाच्या विरोधातली घटना आहे, हे सगळ्या भारतवंशीय महाराष्ट्राच्या लोकांना कळून चुकलं पाहिजे। माझी प्रमुख तुम्हाला प्रशासनासोबत कोणती मागणी आहे?
प्रशासन काय करतो सर, कायद्या आणि नियमाचे बोट धरून असं कार्यवाही करतो की त्यामुळे फॅमिलीला न्याय मिळता लई उशीर होतो. माझी प्रमुख मागणी आहे प्रशासनाला की SIT गठीत करून त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून समाजात एक चांगलं मेसेज येईल. आणि माझी एक प्रशासनाला नम्र विनंती आहे की ते फॅमिलीमध्ये एकटा कमावता मुलगा होता, तर त्याला त्वरित आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये आणि नोकरी ही घोषित करावी. अन्यथा आम्ही येणाऱ्या जे काळात आहे 24 तारखेला 24 ऑगस्टला आम्ही आक्रोश आंदोलन नांदेड येथे करत आहोत. जर तिथे हा मुद्दा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, धरणे आंदोलन करू. आणि जेव्हापर्यंत माझ्या बंधूला इंद्रजित सिंह बावरी नांदेड याला न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही समूच भारतमध्ये, महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू. याचे पडसाद निश्चितच येणाऱ्या निवडणुकामध्ये शासनाला, प्रशासनाला पाहायला मिळेल.